नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा शिवनगरी जळगाव सापळा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मक्याच्या चाऱ्यापासून मुरघास कसा बनवतात हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ शेतीबद्दल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुम्ही बघू शकत असाल, आधी कुटीच्या मशीनमधून आम्ही मक्याचा चारा बारीक करून घेतला. कणसासोबत असताना हिरवागार चारा कुटी करून घेतल्याच्या नंतर डाले भरून घेतल्याच्या नंतर आम्ही त्या ढवळ्या बोधामध्ये टाकत राहिलो आणि टाकत असताना त्याच्यामध्ये दोघं तिघं जणं तो बोध म्हणजे मक्काचा चारा टाकल्याच्या नंतर त्याला दाबण्यासाठी दोघं जणं आम्ही त्याच्यावर ठेवलं. एक जण कुटी टाकण्यासाठी आणि एक जण कुटी भरून देण्यासाठी. तर अशा प्रकारे आम्ही मुरघास तयार केला. आता आपण याचा रिझल्ट 53 ते 54 दिवसानंतर बघणारच आहोत कसा होतो आणि शेळ्यांसाठी कसा हा मुरघास असणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्याच्या आधी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ शेतीबद्दल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.